भरपूर ताईंचे छोटे-मोठे व्यवसाय आहेत आणि ते त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. कसे पोहोचवायचे हेच कळत नाही. मग स्वतःकडे मोबाईल आहे, पण तो कसा व्हिडिओ करायचा, कसा अपलोड करायचा हेच माहिती नाही आहे. तर आज ना व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मध्ये कुठेही स्किप करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला व्हिडिओ कसे बनवायचे, पोस्ट करायचे हे सांगणार आहे. तर सुरुवातीला तुमच्याकडे स्टँड नसू द्या, ट्रायपॉड नसू द्या, यामधली ना कुठलीही गोष्ट नसली ना तरी चालतंय. काय करायचं, आपला मोबाईल उचलायचा आणि मोबाईल आहे ना अशा प्रकारे सरळ धरायचं. जे आपल्याला शूट करायचं, जे आपण बनवतो ते शूट करायचं आहे मोबाईलने. जे आपल्याला दाखवायचं आहे कस्टमरला ते शूट करायचं. आणि नंतर काय करायचं आहे, आता हा व्हिडिओ शूट केलेला आपल्या गॅलरीत राहतोय, ठीक आहे. तर आता आपलं इंस्टाग्राम पेज ओपन करायचं आहे. इंस्टाग्राम पेज ओपन केल्या उजव्या हाताला आपलं प्रोफाईल आहे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि तिथं रील्सचं ऑप्शन चूज करायचं आहे. आणि आता गॅलरीमध्ये येऊन आहे ना आपण काय करायचं आहे, की आपल्याला पाहिजे तो व्हिडिओ येथून घ्यायचा. म्हणजे एडिट करायला आता कुठला व्हिडिओ आहे तो घ्यायचा, कुठला आपल्याला दाखवायचा ऑडियन्सला तो घ्यायचा. तर इथे मला ना आता माझं सध्याचं कलेक्शन कॉर्ड सेट चालू आहे. तर तो व्हिडिओ मी शोधते, इथं मी शूट करून ठेवते आणि वेळ मिळेल तसं एडिट करत असते. तर आज माझा थोडा आवाज खराब आहे. कसा खराब आहे त्यामुळं थोडा आवाज तुम्हाला वेगळा येईल. तर ठीक आहे. तर हे बघा, हे मला आज दाखवायचं आहे. तर मी काय केलं, हे शूट केलेलं घेतलं इथं. आता इथं आपण काय करू शकतोय आणि हे सगळं करतोय ते आपण Instagramवरच करतोय. कुठलंही ॲप नाही आहे व्हिडिओचं आपल्याकडं. म्हणजे कुठल्याही ॲप न यूज करताना Instagramवर तुम्ही व्हिडिओ सहज बनवू शकता. मी पण आत्तापर्यंत ना फक्त Instagramवर व्हिडिओ बनवते. कुठलंही ॲप माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे ना सोप्यात सोपं आहे. ॲपवर गेलं की ते कळत नाही. साधं सोपं Instagramवर आहे, तिथेसुद्धा व्हिडिओ एडिट करता येतात. तर आता बघा इथं जिथला आपल्याला भाग कट करायचा आहे, त्या पूर्ण व्हिडिओवर क्लिक करायचा आणि आहे ना पूर्ण भाग येलो झालेला असतोय बघा. त्यामध्ये जिथून कट करायचं आहे तिथपर्यंत ही जी उभी लाईन दिसते ना ती घ्यायची आणि हे करायचं, क्लिक करायचं बघा. आता हे बघा आणि कात्रीचं चिन्ह येतं आहे बघा खाली. लक्ष द्या, खाली व्यवस्थित मी क्लिक कुठं करते तिथं कात्रीचं चिन्ह येतं आहे. स्लाईट असं लिहिलेलं असतंय, ते कात्रीचं चिन्ह दाखवून असते. तिथून कट करायचं. हे बघा, जेवढा व्हिडिओ कट करायचा तेवढा इथं मी कट केला आहे. आणि आता इथं मला स्पीड वाढवायचं. तर इथं तुम्ही स्पीड ना आपल्याला पाहिजे तेवढा ठेवू शकता. स्पीडचं सर्कलसारखं चिन्ह असते, घड्याळासारखं चिन्ह असते, त्यावर क्लिक करायचं आणि स्पीड आपल्याला कितीने पळवायचा आपला व्हिडिओ ते ठरवायचं आणि आणखीन वाटत असलं कट करून टाकायचं. म्हणजे सुरुवातीला व्हिडिओ ना 30 सेकंदाचा 1 मिनिटाचा करत जावा. तो जास्त व्हायरल होतो. मोठे व्हिडिओ लवकर व्हायरल होत नाहीत. तर आता इथं बघा मी ह्याचा टाईम आहे ना तो कमी करते. तर इथं जिथं मी क्लिक केलं आहे तिथं लक्ष राहू द्या. आणि आता हे बघा इथं आपल्याला काय करायचं, आता एक कॅप्शन द्यायचं आहे. म्हणजे काही लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहिलेलं असं एक टेक्स्ट, तिथं तुम्हाला काय लिहायचं आहे. आता इथं माझं कॉटन कुर्ती आहे, कॉटन फॅब्रिकपासून मी बनवलेला टॉप आहे. तर तो मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे किंवा जे आपल्याला मेसेज द्यायचा आहे, जे सांगायचं आहे ते इथं तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. तर आता इथं ना तुम्ही तुम्हाला लेटर कुठलं पाहिजे, कसं पाहिजे, कलर पाहिजे की कोणता पाहिजे किंवा लेटरची साईज किती पाहिजे हे इथं तुम्ही चूज करू शकता. हे बघा, आता इथं मी क्लिक केलेलं आहे आणि हे मला पूर्ण व्हिडिओपर्यंत पाहिजे. तर त्या लेटरवर टाईप केलेलं आहे, मी टच केलेलं आहे आणि पूर्ण तो व्हिडिओ लांबवलेला आहे मी. आणि आता इथं आहे ना आपण म्युझिकच्या बटनवर क्लिक करून आहे ना आपण हवं ते गाणं इथं निवडून घेऊ शकतो, ठीक आहे. जर तुम्हाला वॉईस द्यायचा असेल तर इथं बघा माईकचं चिन्ह असतंय, तिथं तुम्ही वॉईस देऊ शकता. आणि साईडला तुम्हाला म्युझिक लावायचं आहे तर इथं म्युझिकवर तुम्ही क्लिक करून इथं तुम्हाला पाहिजे ते म्युझिक गाणं निवडू शकता. सध्या ट्रेंडिंगला असलेली गाणी लावली तरी व्हिडिओ व्हायरल जातात. आता इथं मी व्हॉईस ओव्हर देते, ठीक आहे. इथं व्हॉईस ओव्हर आता मी टाईप करते जे मला सांगायचं आहे ते. तर अशा प्रकारे इथं जर व्हॉईस ओव्हर दिला ना, तुम्हाला जमत असेल बोलायला तर बोलू शकता, नाही तर तुम्ही पाहिजे ते गाणं इथे लावू शकता. आता व्हॉईस ओव्हर देताना काय करायचं, जे आपण व्हिडिओमध्ये दाखवतोय किंवा जे आपल्याला सांगायचं ते इथं बोलायचं असतं. म्हणजे आता काही ना कळत नाही की व्हॉईस ओव्हर कसा द्यायचा किंवा काय बोलायचं त्यामध्ये. तर काही नाही, जे आपण करतोय, क्रिया करतोय, कृती करतोय त्याच्या तसं जसा व्हिडिओ पळेल तसं इथं बोलायचं आहे. मी लाईन्स वगैरे काढत नाही, मी डायरेक्ट व्हिडिओ एडिट केल्यानंतर जसा प्ले होईल त्या टाईप मी बोलते.
ठीक आहे. तर ह्यात अवघड असं काही नसतंय. भरपूर सोपं असतंय. फक्त ना येत नाही कोणतंही ॲप न वापरता ना तुम्ही Instagramवरच व्हिडिओ एडिट करू शकताय आणि अपलोड करून व्हायरल होऊ शकताय. आणि मी फक्त Instagram थ्रू ना माझे आत्ता जे फॉलोवर झालेत ते फक्त Instagramवर एडिटिंग करूनच झालेले आहेत. मी कुठलंही ॲप वगैरे वापरत नाही. तर हे बघा अशा प्रकारे व्हिडिओ झाल्यानंतर आहे ना, आपल्याला नंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि इथं ना आपल्याला पाहिजे तो प्रोफाईल इमेज ठेवायची आपल्याला, म्हणजे प्रोफाईलला फोटो ठेवायचा आहे, जेणेकरून ते प्रोफाईलचा फोटो बघूनच आपला व्हिडिओ पूर्ण बघितला पाहिजे. तर इथं चांगला मी निवडला आहे आणि ठेवला आहे. आणि इथं आता कॅप्शनला लिहायचं तुम्ही काय बनवलं आहे किंवा काय दाखवताय तुम्ही, कशाशी रिलेटेड व्हिडिओ ते कॅप्शनला लिहायचं असतंय बघा. तर इथं आता आपण कॉटन टॉप लिहिलेलं आहे. तर का आता इथं मी जे दाखवलं आहे, म्हणजे मला जो मेसेज द्यायचा ते लिहिणार आहे. एकाच कस्टमरची आपल्याकडं डबल ऑर्डर आलेली आहे. तर मी ते इथं लिहिणार आहे. म्हणजे तुम्ही कुकिंगचे व्हिडिओ करत असू द्या, काही दाखवताय, काही असू द्या, तुम्हाला मेसेज द्यायचा आहे द्या किंवा तुमच्या क्वालिटी कामाची सांगायची ते इथं कॅप्शनमध्ये सांगू शकताय. ठीक आहे. आणि हे सगळं कॅप्शन लिहून झाल्यानंतर काय करायचं आहे, 2-3 हॅशटॅग लावून टाकायचे. खरं तर हॅशटॅगला एवढी व्हॅल्यू नसते, पण व्हिडिओ फीडमध्ये येतो. आत्ता सध्या Instagramवर फक्त 5च हॅशटॅग लावता येतात. जास्त भरमसाठ असे लावता येत नाहीत. तर इथं मी फक्त आता हॅशटॅग लावताना व्हायरल, रील, ट्रेंडिंग, गुड हे तर लावलंच पाहिजे. म्हणजे Instaशी रिलेटेड आहे. दुसरं कुठलं नाही लावलं तरी चालतंय, पण हे 3 हॅशटॅग ना तुम्ही लावलेच पाहिजेत. तर जे नवीन आहेत आणि ज्यांना जमतच नाही व्हिडिओ काय करायचं, तर अशा प्रकारे सुरुवात करा. नवीन ॲप येतात. जसं-जसं आपण ह्यात पडेल ना, तसं आपल्याला आणखीन आयडिया येत जातात. तर हा व्हिडिओ आता सगळा आपला एडिट करून झालेला आहे. तर आता इथं तुम्ही बघा ॲड लोकेशन, इथं लोकेशन टाकू शकताय तुम्ही. टॅग कोणाला करायचं आहे ते करू शकताय. बाकी काही नाही करायचं आहे. फक्त आता शेअरवर क्लिक केलं ना, की आता हे बघा आपलं रील शेअर होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा.